राजस कर्मे कोणती? यज्ञ करतो, दान करतो, तपही करतो, पण त्याबद्दल लोकभावना आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. सभा संमेलनातून संयोजक, व्यवस्थापक, स्वयंसेवक असे काहीही पद घेऊन काम करतो, पण त्याची ब्रीद छातीवर आकर्षक पद्धतीने लावून व्रते उपवास करतो. नंतर मोठ्या प्रमाणात समाप्ती सप्ताह करतो, पायी तीर्थयात्रा करतो आणि परत आल्यावर जाहीर समारंभात सत्कार स्वीकारतो. अशा प्रकारच्या कर्माला राजस कर्म म्हणतात. अनेक भाविकांकडून नामाच्या लाखोळ्या लिहून घ्यायच्या, सहस्रावधीचे हवन करायचे, त्यासाठी पुन्हा साधनसामुग्री गोळा करायची, वृत्तपत्रामधून भित्तिकापत्रकातून आपल्या नावाचा उदो करून घ्यायचा, सर्वसामान्य लोकांची कामे करायची आणि प्रत्येकाला म्हणायचे, पहा मी होतो म्हणून हे काम झाले, मीच तुमच्या हिताची कामे करतो. परवा कुठला अपघात झाला, मी रात्रभर त्यांना मदत केली. अमुक ठिकाणी यात्रा होती, मी 100 क्विंटल तांदळाचा भंडारा करून लोकांना तृप्त केलं. तुमच्या भागात लाईट, नळ वगैरे मीच सोयी केल्या आहेत. आता मला आमदार खासदार करायला काय हरकत आहे? दरवर्षी मी यज्ञ करतो, स्वतः 1 महिना मौन पाळतो, 1000-2000 लोकांना महिनाभर मोफत जेवण देतो. मला सद्गुरू म्हणायला आणि माझ्या पाया पडायला काय हरकत आहे? या पद्धतीने जिथे स्वचे पोषण होते तिथेच किंवा जिथे आपली पूजा होते तिथेच काम करणाऱ्याचे कर्म हे राजस कर्म आहेत. खरे तर यातील व्रतवैकल्याने अहंकार गळाला, आत्मशुद्धी झाली, परमेश्वराविषयी भक्तिप्रेम वाढलं तर सत्वगुणाची वाढ होऊ शकते. रामकृष्ण हरी.